ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सुरा नमस्तुते। जय जगदंब। मी तनुताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। बरेच दिवसापासून उपायाची आपण जे काही व्हिडिओ आहे ते आपण अपलोड केले नव्हते, कारण की तेवढा वेळही मिळत नव्हता। पण आज बऱ्याच दिवसापासून आपण उपायाचा व्हिडिओ आपण अपलोडही करत आहोत। तर नेमका कोणता उपाय हा समजून घ्या। सर्वप्रथम प्रत्येक जणांचे आर्थिक प्रॉब्लेम, शारीरिक प्रॉब्लेम, घरातले काही निगेटिव्ह एनर्जीचा प्रॉब्लेम, करणेबाधीचे प्रॉब्लेम, ज्यांच्या घरामध्ये देवी देवतेची गादी आहे अशा गादीचे काही अडचणी येत असतात, तर याविषयी आपण छोटासा हा उपाय करत आहोत। हा उपाय तुम्ही सर्वांनी पाहावा। त्याचबरोबर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहून या व्हिडिओला लाईक करावं, सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तुमचे काही अडचणी असतील त्या कमेंटद्वारे सुद्धा तुम्ही सांगू शकता। त्यावरती आपण नवनवीन व्हिडिओ करून तुम्ही इथे गादीवर सुद्धा येऊ शकता। गादीवर येण्यासाठी आपला रविवारचा वार आहे। रविवारच्या वारी येण्याआधी तुम्हाला 3 ते 4 दिवस आधी बुकिंग करावी लागते। बुकिंगसाठी आपला नंबर आहे 93 22 16 16 99। या नंबरवरती कॉल करून बुकिंग करावी। तर आता आपण सोपा हा छोटासा उपाय काय आहे ते पाहून घेऊया। इथे मी एक नारळ घेतलेला आहे। या नारळाचे 2 भाग केलेले आहेत। पाणी आपण ओतून दिलेलं आहे। ह्या नारळाच्या मध्ये तुम्ही काळे राळेचा 1 चमचा ह्यामध्ये घालून घ्यावा। त्यानंतर पिवळी मोहरीचा 1 चमचा घालून घ्यावा। त्यानंतर 1 लिंबू या नारळामध्ये घालून घ्यावा। याच्यावरती कापूर प्रज्वलित करावा। कापूर प्रज्वलित करून बुधवारच्या रात्री ह्याचा पूर्णत्व जो काही प्रज्वलित झालेला कापूर आपल्या देवघरावरून किंवा आपल्या घरावरून किंवा एखाद्या आजारी व्यक्तीवरून आर्थिक प्रॉब्लेम असतील तर जो व्यक्ती कमवता आहे त्या व्यक्तीवरून हा पूर्णत्व उतरवावा। हा उतरवताना ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्तुते या मंत्राचा जाप करावा। 7 वेळा उतरवून झाल्यानंतर ह्याच्यावरती दुसऱ्या नारळाचा भाग पुन्हा लावून टाकावा व ह्याला लाल नाड्याने बांधून घ्यावे। लाल नाड्याने बांधून झाल्यानंतर हा जो काही नारळ आहे हा नारळ घरामध्ये दक्षिण दिशेला अथवा घराच्या आतमध्ये आपण एंट्री करतो त्या भागामध्ये ठेवून द्यावा। दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी हा नारळ उचलून पिंपळ वृक्षाच्या खाली नेऊन ठेवून द्यावा, जेणेकरून घरातील काही आर्थिक बाधा असेल, काही करणेबाधीचा त्रास असेल हा कमी होण्यास मदत होतो। तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून माझ्या चॅनेलची घंटाही वाजवायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला काही अडचणी असतील तर आपल्या नंबरवरती कॉल करून रविवारच्या दिवशी गादीवरती तुम्ही येऊ शकता। सर्वांना जय जगदंब। नमो आदेश।